हरिभाऊ इथे शेती करतो आणि शेतीसोबत हा एम.ए. व्यवसाय करतो आणि मी जवळजवळ एक महिन्याला अपसाईटी हे प्रोडक्ट दिलं होतं आणि त्या अपसाईटीचे जे त्यांनी उपयोग घेतले आणि ते रिझल्ट घेतले हे आता आपण कृष्णाभाऊच्या तोंडून ऐकून घेऊ. तर कृष्णाभाऊ, तुम्ही हे कशात वापरले? हे अपसाईटी हे कांद्यामध्ये आणि तुरीमध्ये, फुलगोबी, वांगेमध्ये वापरलेलं आहे. त्याचे रिझल्ट एकदम चांगले आहेत. ते आपण फवारणीमधून माध्यमातून वापरलेलं आहे. त्याच्यामुळे ते स्टिकरचं काम करते आणि औषध पीएच मेंटेन करते पाण्यात. त्याच्यामुळे औषध फुटत नाही, औषध न्यूट्रल मारत नाही त्याच्या आणि किडीचं त्याच्यामुळे खूप नियंत्रण होते आणि कमी खर्चात जास्त उत्पादन मिळते आणि जास्त आपले औषधीवर जास्त खर्च होत नाही आणि लिमिटमध्ये खर्च राहते आणि उत्पादन भरपूर मिळते. आणि तुम्ही हे प्रोडक्ट जमिनीवर सुद्धा वापरलं ना? हा, जमिनीवर वापरलेला आहे. स्प्रेच्या दाट फवारणी केली. त्याच्यात 50 मिली घेतलं होतं 15 लिटरला, त्याचीच फवारणी घेतली. जमिनीवर सुद्धा तुम्ही चांगले रिझल्ट घेतले. हां. आता मला सांगा, तुम्ही ज्यावेळेसपासून समजा हे प्रोडक्ट वापरणं चालू केलं त्यावेळेसपासून तुमचा खर्च आटोक्यात आला की जास्त झाला? नाही, आटोक्यात आलेला आहे. कारण की किडीचे खूप चांगले नियंत्रण झाले अपसाईटीमुळे. त्याच्यामुळे की आपल्याला रिझल्ट चांगले मिळून आले. त्याच्यामुळे फवारणीचा खर्च खूप कमी होता. आणि कोणकोणत्या पिकामध्ये वापरून राहिले तुम्ही? म्हणजे मी सध्या कांद्यामध्ये वापरत आहे, गोबीमध्ये, फुलगोबीमध्ये वापरलेला आहे, पत्तागोबीमध्ये वापरलेला आहे, तुरीमध्ये वापरलेला आहे आणि लसूणमध्ये वापरलेला आहे. बरं. आणि प्रत्येक याच्यावर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट भेटलेले आहे. बरोबर. आता हे कांद्याचं शेत आहे दादाचं, पाहू शकतात त्यांचा कांदा, आणि बाजूनं लसण आहे. त्याच्यानंतर ते तूर आहे, पूर्ण तूर झोपलेली आहे. त्याच्यानंतर त्यांची इथंच गोबी आहे. त्याच्यानंतर ते पाहू शकता तुम्ही की बाजूचं जे क्षेत्रफळ आहे हे सर्व त्यांचंच आहे. धन्यवाद.